अजिबातच लोक लक्ष देत नाहीत, पण तो अतिशय उत्तम मार्ग आहे. तो कोणता? तो म्हणजे व्होकेशनल बोर्ड्स ज्याला म्हणतात. अच्छा. तुम्ही 12वीची म्हणजे HSC जी देतात हायर सेकंडरी, तसंच MCVC मधनं पण त्याच पातळीची परीक्षा तुम्ही देता. अच्छा. त्यामुळे त्याची पातळी ही 12वीची इक्वल समजली जाते. तुम्हाला हे सगळे पुस्तकी विषय न येता, सायन्स आर्ट्स कॉमर्स मधले पुस्तकी विषय न निवडता तुम्ही खूप वेगळे विषय निवडू शकता. म्हणजे असं होम अप्लायन्सेस, ओके. त्याचे रिपेअर्स, हा हा हा. म्हणजे वॉशिंग मशीन, मोबाईल फोन, नंतर ह्याचे रिपेअर्सचे विषय प्रॅक्टिकली सगळं करू शकतात. एक्झॅक्टली. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही हे करता, तुम्ही हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज घेता, शिकून घेता, आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही उद्योगामध्ये पण जाऊ शकता, तुम्ही पार्ट टाइम काहीतरी करू पण शकता कमवण्यासाठी, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला 12वीच्या लेवलची परीक्षा मिळते. बरोबर. आणि म्हणून ज्यांना शिकण्यामध्ये अडचणी आहेत, लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत, किंवा ज्यांना नाही शिकायचं, म्हणजे पुस्तकी ज्ञान नकोय, पुस्तकी अभ्यासाचा कंटाळा आलाय, पण ह्या मार्गाने शिकता येतं, असे हे कोर्सेस आहेत. आणि हे फक्त, आता मी अप्लायन्सेसचं उदाहरण दिलं, पण हे फक्त टेक्नॉलॉजीमध्येच नाहीये, टेक्नॉलॉजी पण मध्ये पण खूप आहेत. म्हणजे कम्प्युटर्सशी रिलेटेड पण आहे. अच्छा. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे एअर कंडिशनिंग आणि ह्या सगळ्यामध्ये पण आहेत. पण त्याच्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे मगाशीच सांगितलं, पण त्याचबरोबर जर तुम्हाला हॉस्पिटॅलिटीमध्ये जायचं असेल, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, आणि तुम्हाला काहीतरी शेफ व्हायचंय, किंवा तुम्हाला हॉटेलशी कनेक्टेड गोष्टींमध्ये संबंधित गोष्टींमध्ये जायचंय, तर तुम्ही त्याच्यासाठी पण 11वी 12वी हॉस्पिटॅलिटी मधनं करू शकता.